प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण परमेश्वराची उपकार स्तुती करूयात की तो किती महान आहे आणि तो किती आपल्या जीवनामध्ये, त्याला किती आपल्या जीवनामध्ये आपण किती महत्त्व देतो, कारण तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि आपण सतत त्याला गौरव आणि त्याला धन्यवाद दिला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये, आपण रोज चालताना, आपण ह्या जगिक जीवनात असताना आपल्याला परमेश्वराच्या आपण जरी सानिध्यात असलो तरी सैतान आपल्यावर सतत काय करत असतो की हल्ले करत असतो. ह्या सगळी जगाच्या मोहामध्ये तो आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करत असतो, ज्या देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आहेत किंवा जे देव बापाने आपल्याला सांगितलेल्या गोष्टीच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत तो सैतान करतो आणि तो आपल्याला हमेशा मोहपाशात पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या मोहपाशामध्ये आपण किती विजयी असू किंवा आपण किती विजयी असलं पाहिजे किंवा आपण त्या मोहावर आपण कसा विजय मिळवला पाहिजे हे आपण सतत आणि सतत लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोकांना मोह म्हणजे खूप आनंद वाटतो, त्या मोहामुळे त्यांना त्यांचं जीवन आनंददायक असं वाटतं की त्यामुळे त्यांना जास्त आनंद मिळतो असं कित्येकांचं मत आहे. किंवा ह्या जगिक प्रलोभना जी आहेत किंवा जे मोह आहेत, जे टेम्पटेशन आहेत, त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारचा आनंद मिळतो असं कित्येकांचं म्हणणं आहे. पण जर तसं बघायला गेलं तर ह्या जगिक जे मोह आहेत, डोळ्याचे मोह आहेत, ऐकण्याचे मोह आहेत, आपल्याला शरीराचे मोह आहेत, या सर्वांमधून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे, ते जे पाप आहे त्या पापातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि मोह जी देवबापाला आवडत नाही आहेत त्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा ते काय आहे, एक प्रकारचं पाप आहे, सिन आहे. काही लोकांना हे मोह किंवा हे पाप जे आहे त्यांना तेच माहित नाही की हे पाप आहे म्हणून, किंवा हे एक प्रकारचं हे देवाच्या विरुद्ध करणं हेच माहित नाही. आपण असंच एखाद्या शास्त्रातून आज आपण पाहणार आहोत. आपण शास्त्र वचनाकडे जाण्या अगोदर किंवा प्रभूच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण परमेश्वराचं सहाय्य घेऊया. आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करता जीवन प्रभू देवबापा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू प्रभू की तू किती महान आहेस, तू किती चांगला आहेस. तू आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज आमचं मार्गदर्शन करतोस, आमच्या संगतीत चालतोस देवबापा, म्हणून तुझे उपकार म्हणते. प्रभू आज जे वचन तू आम्हामध्ये घेऊन आलेलं आहेस देवबापा, त्या वचनाद्वारे आमचे अंतःकरणाचे कान उघड आणि अधिकाने अधिक तुझं वचन आम्ही ग्रहण करावं आणि त्याप्रमाणे आम्ही चालण्यासाठी देवबापा तू आम्हाला मार्गदर्शन करावंस असं तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करते. प्रभू जे वचन आहे ते ऐकण्यासाठी आमचे कान सतत देवबापा उघडे असू दे. आमच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द देवबापा तुझ्या गौरवासाठी निघू दे. आमच्या अंतःकरणातून निघणारे प्रत्येक विचार देवबापा तुला आवडतील असे निघावेत असं तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करते. प्रभू संपूर्ण वेळ देवबापा मी तुझ्या हाती सोपून देते. प्रभू आजची वेळ आणि इथं असणारे सर्व जे ऐकणार आहेत त्यांना देवबापा आशीर्वादाने भर आणि अधिक त्यांना आशीर्वादित कर. माझे मनचे विचार, माझ्या तोंडचे शब्द देवबापा तू मान्य कर. सर्व वेळ फक्त देवबापा तुझ्या गौरवासाठी असू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करते म्हणे बाप्पा, आमेन. आणि आपण आज थोडक्यात बघायला गेलो तर आपण आज थोड्या वेळात मोहामध्ये आपण थोडं विचार करणार आहोत. येशू जेव्हा त्याचे जेव्हा 40 दिवस तो उपवास करत होता त्याच्यानंतर त्याला काय झालं, सैतानाने मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. आणि जर येशू ख्रिस्ताला जर सैतान मोहामध्ये पाडू शकतो किंवा पाडण्याचा प्रयत्न करू शकतो तर आपण जे मानव आहोत त्याच्यावर ते सैतान किती मोह पाडत असेल, कितीतरी आपल्या मोहाच्या परीक्षा घेत असेल नाही का. आणि त्या परीक्षेतून आपण कसं वर आलं पाहिजे हे आज आपण पाहिलं पाहिजे. आणि आमची परीक्षा नेहमी सैतान घेत असतो मोहात पाडून, आणि देवा आपली पण परीक्षा घेतो की आपण किती त्या मोहातून बाहेर पडतो किंवा त्या मोहामध्ये जात नाही, अडकत नाही, पडत नाही, हे देवा आपल्याकडं पाहत असतो. आणि जर पृथ्वी असताना जेव्हा येशू त्याच्या व्यक्तिमत्वात असताना किंवा देहात राहत असताना तो जसा पूर्ण मनुष्य होता तसा तो देवही होता. आणि हा येशू ख्रिस्त देव कधीही देव होण्याचं तो काय थांबू शकत नाही का. तो पूर्ण जसा मनुष्य होता तसाच तो देव होता. येशूच्या देहाच्या काळात त्याच्या
देवत्वाचा सर्वात स्पष्ट पुरावा त्याला उपासना मिळाली. आणि देव परमेश्वर जे इथं येशू ख्रिस्ताबरोबर होते ते परमेश्वर येशूच्या पाया पडत होते, त्याची उपासना करत होते, त्याची आराधना करत होते. आणि ही एक वस्तुस्थिती ही शास्त्रामध्ये लिहिलेले पण आहे. आणि हे सगळं शुभवर्तमानामध्ये किंवा नवीन करारामध्ये लिहिलेलं आहे. आणि काही लोकांनी येशू ख्रिस्ताची उपासना केली, त्याला अर्पणे अर्पण लिहिलेली आहेत, आणि त्याच्या पायाला तेल लावलेलं आहे. त्याला लोकांनी येऊन त्याच्या पायावर पडलेला, तो जो कुष्ठरोगी मनुष्य होता तो त्याच्या पायाशी पडलेला आहे, तो शमरोनी कुष्ठरोगी होता. अशा रीतीने देव जरी येशू ख्रिस्त जरी हा मनुष्याच्या रूपात होता तरी तो पूर्णपणे देव होता. आणि हे लोकांनी ज्यांनी ओळखलं होतं त्यांनी त्याला त्याची उपासना केली, त्याची आराधना केली आहे, त्याला स्वीकारलेला आहे आणि त्याला देव म्हणून स्वीकारलेला आहे. आणि जर देव फक्त काय करतो, ही उपासना स्वीकारत असतो, देवदूत नाही. देवदूत देखील देवाच्या पायाशी पडतात, त्याची आराधना करतात, त्याचं गुणगान करतात. आणि हा जरी येशू पूर्णपणे देव जरी होता, पूर्ण मनुष्यामध्ये होता या जगामध्ये 33.5 वर्ष, तरी तो पूर्णपणे देव देखील होता. येशूने स्वतःच्या अधिकाराने लोकांच्या पापांची क्षमा देखील केली, कारण त्याच्याकडे तेवढा अधिकार होता. जा, तुझे तू पाप परत करू नकोस, किंवा तुला पापांची क्षमा झालेली आहे. आणि हे अधिकार त्याला होते, तो देत होता. तो पृथ्वीवर राहत असताना तो देव होता ह्याचा हा एक पुरावा आहे, कारण तो त्यांना क्षमा करत होता. जेव्हा येशू पृथ्वीवर आला तेव्हा त्याने स्वतःला काय केले, पूर्ण रिकामे केले. त्याने स्वतःला काय केलं, रिकामं केलं. त्याच्या देवतेबद्दल नाही, परंतु त्याला देव म्हणून मिळालेल्या विशेष अधिकाराचा त्यांनी स्वतःला रिकामे केलेल्या विशेष अधिकारापैकी एक म्हणजे मोहात न पाडण्याचा विशेष अधिकार जो होता तो काय केला, त्यांनी देऊन टाकला. तो त्याच्यामध्ये तो कधीही आला नाही, अडकला नाही. आणि देवाची परीक्षा होऊ शकत नाही का, कारण तो पूर्णपणे देव असतो. देवाला कोण मोहात पाडू शकतो का, नाही. परंतु येशूने स्वतःला परीक्षेत जाऊ दिले. आपण बघू शकतो मत्तयाच्या 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा त्याला सैतानाने मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जेव्हा आपण मोहात पडतो तेव्हा कसे मात करावे याचे उदाहरण म्हणून त्याने स्वतःला मोहात पाडण्याची काय केली, एक परवानगी दिली. सैतानाने त्याला काय केलं, चल तुझी मी परीक्षा घेतो, धोंड्याच्या भाकरी कर किंवा डोंगरावर तुला उभा कर, मी तुला संपूर्ण जग देतो. ह्या पैशाच्या आणि ह्या शरीराच्या जे मोह होते त्याच्यामध्ये तो कधीहीच पडला नाही. आणि सैतानाला हे माहित होतं की हे शरीराचा मोह त्याला नाही आहे, कधीच नव्हता. आणि जे भौतिक जग दाखवलं, जे पैसा, जे श्रीमंती ज्या जगातली दाखवली सैतानाने, त्या मोहामध्ये देखील कधीही येशू ख्रिस्त पडला नाही. आणि त्याला हे सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या, त्यांनी ह्या देऊन टाकलेला होता. त्याच्या जीवनामध्ये ह्या नव्हत्याच. ईश्वरी जीवन जगण्याचं रहस्य हे येशूला पाहण्यात दडले आहे का, जो आपल्यापर्यंत सर्व प्रकारे मोहात पडला होता. आणि तरी ज्याने विचार, वचन, कृती, वृत्ती, हेतू किंवा इतर कोणत्याही एका प्रकारे कशानेही एकदा देखील त्यांनी पाप केलं नाही. आपण पाहू शकतो 1 तिमोथेय 3:16 मध्ये किंवा इब्री 4:15 मध्ये त्यांनी कधीहीच पाप केलं नाही, केव्हाही पाप केलं नाही. आणि त्याला मोह काय होता, त्यांनी मोहामध्ये काय केलेला आहे, विजय मिळवलेला आहे. मोह हा पापासारखा आहे का, नाही. तो मोह तुम्हाला हा ओढतो तुम्हाला जगाकडं. याकोब 1:14 आणि 15 मध्ये स्पष्ट करतं, आपण पाप करण्यापूर्वी आपल्या मनाला मोहाशी सहमत असणं आवश्यक आहे. जर आपल्याला एखादं पाप करायचं असेल तर आपण त्या मोहाला आपण सहमत झालं पाहिजे. आणि येशूची परीक्षा झाली पण त्याचे मन एकदाही कोणत्याही मोहाला बळी पडलं नाही. त्यामुळे त्याने कधीही पाप केलं नाही आणि त्याने आपलं हृदय हमेशा आणि नेहमी काय केलं आहे, शुद्ध ठेवलेलं आहे. आणि येशूचा जन्म पवित्र आत्म्याने झाला. आपण पाहतो नाही का, आपण जन्माला आलो तो त्याच्याकडे म्हणजे म्हातारा त्याच्याकडे नव्हता, आपल्याकडे पापी देह आहे.
आणि येशू पापी देह नव्हता, तो फक्त पापी देहाच्या प्रतिरूपात आला. त्यांनी पूर्ण पाप आपल्यावर घेतलं आणि तो पाप असा झाला. संपूर्ण जगाचं पाप त्यांनी आपल्यावर लादलं घेतलं, त्यांनी त्याच्यावर लादलं गेलं आणि तो पूर्ण पाप असा झाला. पण तो पापी होता का? नाही. परंतु पवित्र शास्त्र काय शिकवतं आपल्याला? प्रभूची आमच्याप्रमाणे सर्व बाबतीत त्याची परीक्षा झाली. आपली जशी परीक्षा होती या जीवनात तशीच त्याची देखील झाली. आपल्याला त्याचं ते एवढं सगळं विश्लेषण करायची गरज नाही, पण जसं आपण देव मनुष्य बनण्याच्या रहस्याचे विश्लेषण करत नाही, जर आपण देव कसा मनुष्य बनण्याचे रहस्याचं आपण काही तर विश्लेषण, आपण फक्त त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण कशावर? ह्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. तो ह्या जगात देव असून सुद्धा त्यांनी ह्या जगात माणसाचं रूप धारण करून किंवा मनुष्य म्हणून ह्या जगात जन्मलेला आहे. आणि प्रत्येक टप्प्यावर त्याच्या जीवनात प्रत्येक मोहात येशूने त्याच्या पित्याची आज्ञा पाळलेली आहे आणि तो नेहमी पित्याजवळ प्रार्थना करत असे या संपूर्ण जगाच्या गोष्टीपासून त्याला तो काय असं दूर ठेवण्यासाठी. देवाचं वचन येशूबद्दल म्हणते की तो आज्ञाधारकपणा शिकला आणि पूर्ण झाला. शिकला म्हणजे त्याचं जे लहानपणापासून तो शिकत गेला नाही का, शिक्षण, मग शिकणं पुष्कळ आहे. जीवनामधल्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकलेल्या आहेत. लहानपणापासून तो शिकत आला. देवाच्या आणि मनुष्याच्या सानिध्यात तो वाढला आणि त्या शिक्षणात तो वाढला. आणि येशू एक मनुष्य म्हणून आज्ञाधारक शिक्षण त्याला मिळालं. प्रत्येक परिस्थितीत त्याने आपल्या पित्याची आज्ञा पाळली, त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि यासाठी की त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मोहावर मात करणं आणि देवाची आज्ञा पाळू शकतो. कोण? आपण. त्यांनी जशी आज्ञा पाळली, पित्याची आज्ञा पाळली, त्यांनी जसं शिक्षण पूर्ण केलं, त्याच्या पावलावर पाऊल टाकणं आणि त्याच्या आपल्या जीवनातल्या मोहावर मात करणं आणि देवाच्या आज्ञा पाळणं हे आज आपल्यासाठी आहे. आणि आपण ह्या करू शकतो. असं नाही की आपण पाळू शकत नाही, आपण देवाची आज्ञा पाळू शकत नाही किंवा आपण मोहावर विजय मिळवू शकत नाही, असं नाहीये. आपण ह्या गोष्टी करू शकतो जेणेकरून आपल्यामधून इतरांना ख्रिस्त दिसला पाहिजे. त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपण आज जगलं पाहिजे आणि ह्या जगात चाललं पाहिजे. आमचा प्रभू आमच्या जे जगी प्रलोभन आहेत त्याच्या विरुद्धच्या संघर्षात आम्हाला सहानुभूती दाखवू शकतो, कारण तोही आमच्यासारखा त्याला मोहात पाडले गेलेला आहे. आपण पाहू शकतो इब्रीच्या 2 अध्यायात, 4 अध्यायात, 12 अध्यायात याबद्दल लिहिलेलं आहे. प्रत्येक मोहावर विजय मिळवला त्यांनी आणि एकामागून एक अशा प्रकारच्या आयुष्याच्या त्याच्या जीवनामध्ये जे 3.5 वर्षाचा काळ होता त्याच्या जीवनाचा येशू ख्रिस्ताचा, त्याने प्रत्येक मोहावर प्रलोभनाचा काय केला? त्यांनी सामना केला आणि जे त्याच्यावर त्यांनी मात पण केलेली आहे. आणि आपण देखील ह्या गोष्टी करू शकतो आणि आपल्याला ह्या उदाहरणार्थ परमेश्वराने हे सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताने ह्या गोष्टी केलेल्या आहेत यासाठी की ते आपल्याला हे उदाहरण आहे. आपण सर्वजण अनेक वर्षापासून पापात जगलो आहेत नाही का, जसं आदामाने पाप केलं आणि ते पाप आज आपल्यापर्यंत आलंय. आपली पापी देहाची तुलना ही एकदम वाईट अशी आहे, एकदम विषारी असे सापासारखी आहे. आपल्याला ते काय करतं, ते साप असं आहेत की ते आपल्याला डसणारच. मग ते जगी कितीतरी वाईट गोष्टी असू देत, हे मोह, अपवित्रता, क्रोध आहे, द्वेष आहे, कलह आहे, कटुता आहे, पैशाचं प्रेम आहे किंवा स्वार्थ आहे, अभिमान आहे, यासारख्या अनेक गोष्टी आहेत जे हे पाप आहेत. आणि ही पाप आहेत ही अशी सापासारखी ते आपल्याला टोचायला थांबलेली आहेत, आपल्याला चावायला थांबलेली आहेत आणि ते आपल्याला मोहात पाडत आहेत. आणि एक एक मोह असे आहेत की एक एक ते डोकं वर काढून बघत आहेत. आणि आपण जे आहोत त्या आपण किती त्याला आपण मारून त्याला आत टाकतो, त्याला घालवून देतो, हे आज आपण पाहिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्या समोर आलेल्या असताना आपण त्याच्यावर कसा विजय मिळवायचा? तर फक्त येशू ख्रिस्ता, त्याच्यावर विश्वास मिळवायचा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत, त्याच्या पावलावर पाऊल टाकायचं आहे. तो जसा वागला त्याप्रमाणे कठीण आहे पण अशक्य नाही आहे. आणि ह्या सगळ्या वासनांवर आपण काय केलं पाहिजे?
विजय मिळवायला पाहिजे, त्याच्या वचनामध्ये आपण अधिक आणि अधिक रमलं पाहिजे, त्याच्या वचनामध्ये राहिलं पाहिजे. आणि दैवी स्वभावाचा भागीदार आपल्याला बनव गेलेला आहे, आपल्याला त्याच्या दैवी स्वभावाचे भागीदार आपल्याला बनवलेलं आहे. जे ख्रिस्ताचे आहेत त्यांना त्यांच्या वासनेसह त्याच्या शरीराला वधस्तंभा केला. आपलं जे पाप, वासना, आपलं शरीर हे येशू ख्रिस्तामध्ये काय केलं, आपण मारले वधस्तंभावर. आपण पाहू शकतो गलती करायच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आणि 24 वचन, हे फक्त वधस्तंभावर खेळलं जाऊ शकतं. कारण वधस्तंभावर मरण हे काय भयंकर मृत्यू आहे, जो येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलं. त्यांनी वधस्तंभाचं मरण का सहन केलं? फक्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी. त्यांनी आपले सगळ्यांचे पाप, ज्या पापांचे तुम्ही नाव घ्याल ते सगळे पाप त्यांनी त्या वधस्तंभावर घेऊन, त्या वधस्तंभावर तो काय केलाय, मरण पावलाय. आणि आपले पाप स्वच्छ होण्यासाठी, आपल्याला धुण्यासाठी त्यांनी आपलं अमोल असं रक्त सांडलं. आपले सर्व पाप त्यांनी धुतले, आपले सर्व मोह, सर्व वासना त्यांनी काढून टाकल्या. आणि त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालं. आध्यात्मिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सगळ्या प्रत्येक गोष्टीतलं आरोग्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. जेव्हा आपण संकटात पडतो तेव्हा आपण नेहमी आनंद केला पाहिजे, आनंद मानला पाहिजे. आपण पाहू शकतो याकोबाच्या पहिल्या पत्रात आणि 2रं वचनामध्ये लिहिलेलं आहे. कारण हे सगळी संकट, ही सगळी पाप, हे सगळे मोह, ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, येशू ख्रिस्ताने त्यांनी स्वतःवर घेतलेले आहेत. घाणेरडी विचार, घाणेरडी स्वप्न, हे सगळे काय पाप आहेत. आपल्याला सांगते की आपण प्रकाशात चालतो. येशूचे रक्त आपल्याला अशा सर्व पापापासून आपोआप शुद्ध करतं. हे सगळ्या गोष्टी काय करतो आपल्या जीवनातून, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, जेव्हा आपण तो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे म्हणून जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो, जेव्हा तो आपल्या पापांसाठी मेला, आपल्या पाप आपले स्वतःवर येशू ख्रिस्ताने घेतले हे कबूल करतो, जेव्हा त्यांनी आपल्याला तारणाचा मार्ग दिलेला आहे, ज्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, हेच आपण जेव्हा सगळं कबूल करतो तेव्हा आपले पाप आपोआप तो शुद्ध करतो. तो तुम्हाला आणि मला पापापासून मुक्ती देतो, शुद्ध करतो. आणि आज आपल्याला ह्याचीच गरज आहे, आपल्या सर्व पापांपासून आपण दूर राहणं आणि आपल्या पापांची क्षमा मिळवणं. जर तुम्ही आपल्या पापांबद्दल जर तुम्ही पश्चाताप केला नाही की हो मी हे केलेलं आहे, आणि पश्चाताप करून जेव्हा तुम्ही क्षमा मागाल तर देव येशू ख्रिस्त तुम्हाला क्षमा आणि मला क्षमा करण्यासाठी तो सदैव तयार आहे. आजच त्याच्या पायाशी यायला पाहिजे आणि तुम्ही तुमचे सगळे मोह, तुमच्या सगळ्या वासना, तुमच्या सर्व जगी गोष्टी घाणेरडे किती असले तरी तुम्ही त्याच्या पायाशी घेऊन या. जर तुम्ही येशूच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करण्यात विश्वासू असाल तर ते पूर्णपणे शुद्ध होऊ शकतं. तुम्ही आणि मी पूर्णपणे शुद्ध होऊ शकतो. आपले पाप सगळे निघून जातात आणि आपण स्वच्छ, जे बर्फापेक्षा पांढरे स्वच्छ आपण होऊ शकतो. येशूने केवळ थकलेले, जे ओझ्याने लादलेले जे लोक आहेत, पापाच्या ओझ्याने लादलेले जे लोक आहेत, दबलेले लोक आहेत, त्यांना त्याच्याकडे येण्याचं तो काय करतोय, आमंत्रण देतोय. त्यांना सगळ्यांना सांगतोय तुम्ही या, तुम्ही भरकटू नका ह्या जगामध्ये, तर तुम्ही माझ्याकडे तुमचे सगळे ओझे, तुमचे मोह, तुमचे पाप, तुमच्या सगळ्या काळजा, चिंता, तुमचे रोग सगळे जे आहे ते ज्या ओझ्याने तुम्ही दबलेले आहात ते सर्व तुम्ही त्याच्याकडे घेऊन या. आणि हे घेऊन येण्यासाठी तो तुम्हाला आणि मला आमंत्रण करत आहे आणि देत आहे. जेव्हा तुम्ही आजारी असाल, तुमच्या स्वतःच्या पराभूत जीवनाला आणि कंटाळा असाल आणि तेव्हाच तुम्ही विजयासाठी त्याच्याकडे येण्यासाठी तुम्ही पात्र आहात. आणि तुम्ही त्यावेळी तुम्ही त्यांनी जेव्हा तुम्हाला येशूने आमंत्रण दिलेलं आहे त्यावेळी तुम्ही त्याच्याकडे जा. हे जग अशानेच भरलेलं आहे. जे आजारी आहेत, जे या जीवनाला कंटाळलेले आहेत, थकलेले आहेत, आणि अशांना जे आजारी आहेत अशांना प्रभू काय करतोय, त्याच्याकडे येण्याचं आमंत्रण देत आहे. आणि तुम्हाला ते आमंत्रण स्वीकारायचं आहे. तो सगळ्या जे चांगले आहेत त्यांना तो देत नाही. जे दबलेले आहेत पापानी, जे थकलेले आहेत, जे ना आरोग्याची गरज आहे, अशांना तो आमंत्रण देत आहे. आणि जे विजयासाठी तहानलेले आहेत ते त्याच्याकडे येऊ शकतात. आणि तुमचा आणि मला विजय पाहिजे नाही का,
पापावर विजय पाहिजे, मिळवायचा आहे, आणि त्यासाठी आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. जे लोक प्रत्येक वेळी आपला विचार जीवनात गुरफटून राहतात आणि रडतात, जे आपल्या गुप्त पापासाठी शोक करतात, त्यांना देवाचं सत्य लवकर समजल. जे आजारी आहेत त्यांना पराभूत जीवनाने कंटाळलेले होते, त्यांना येशूने दिलेली विश्रांती म्हणजे पापावरील संपूर्ण विजय आहे, तो त्यांना मिळेल. अशा प्रकारे प्रभूच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक क्षेत्रावर विश्रांती आणि शांती मिळेल. आजच तो तुम्हाला म्हणत आहे, या तुम्ही सगळे तुमचे मोह, काळज्या, चिंता तुम्ही माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. इब्री 4 मध्ये देवाने त्याच्या लोकांसाठी तयार केलेला शब्बात म्हणजे विश्रांती देखील सांगितलेली आहे. आपण पाहू शकतो इब्री 4:10, आणि तेव्हा देवाने शब्बात विश्रांतीमध्ये प्रवेश करतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जीवनात प्रवेश करतो. आपल्या पापी अंतःकरणाला पवित्र करू शकत नाही का? तो करू शकतो. आपल्या पापी अंतःकरणाला तो पवित्र करू शकतो. केवळ पवित्र आत्माच आपल्याला दैवी स्वरूपाचा भाग बनवून हे करू शकतो. आणि जर आपण विश्वासू असलो तर आपण या शब्दात या विश्रांतीमध्ये आपण सर्व दिवस आनंदाने आणि त्याच्या सामर्थ्यात आणि त्याच्या सानिध्यात आपण जगू शकतो. आपण आयुष्यभर एखाद्या विशिष्ट पापाशी किंवा विशिष्ट मोहाशी आपण सतत लढत राहावं ही देवाची इच्छा नाही आहे. आपल्या वाढीच्या आपण जेव्हा देवामध्ये वाढत राहतो त्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक आध्यात्मिकरित्या आपल्याला नवीन मार्गात काय असतो? मोह असतो. पण एक दिवस आपण विजयी होणार ही अशी आपल्याला आशा आहे आणि आपल्याला एक विश्वास आहे की हे सर्व आपल्यापासून हे दूर जाणार आहे आणि येशू ख्रिस्ताने हे दूर केलेलं आहे. जर मनापासून असेल तुम्हाला आणि वाटत असेल की मला हा विजय मिळवायचा आहे तर आत्ताच वेळ आहे. आताच तुम्ही येशू ख्रिस्ताचा तुम्ही स्वीकार करा आणि तो तुम्हाला विजयी जीवन देईल. रोमकराच्या 6व्या अध्यायात आणि वचन 11, 13, 18 आणि 22 मध्ये असं लिहिलेलं आहे की तसे तुम्ही ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे पण देवाप्रित्यर्थ जीवन झालेले असे माना आणि तुम्ही आपले अवयव अनितीचे साध्य होण्याकरिता पापाला समर्पण करू नका तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःला देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला म्हणून देवाची स्तुती असो. आणि तुम्हाला देवाने मुक्त केलेलं आहे म्हणून आपण परमेश्वराची स्तुती करूया. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केला तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रकरण असं फळ तुम्हाला मिळत आहे आणि त्याचा शेवट काय? सार्वकालिक जीवन आहे जे तुम्हाला आणि मला त्यांनी दिलेलं आहे आणि आपण सार्वकालिक जीवनामध्ये राहणार आहोत. जेव्हा आपण ख्रिस्तासोबत वधस्तंभावर मृत म्हणून आपली स्थिती स्वीकारतो त्यानंतर सातत्याने स्वतःला पापासाठी आपण मृत्यू समजतो. आपण पापासाठी मेलेले आहोत. आपल्यामध्ये पाप नाही. आपलं सर्व पाप आपण वधस्तंभावर येशू ख्रिस्तामध्ये आपण मारलेलं आहे. येशूच्या जीवनात ते मोह कसे होते? आपण जसे आहोत तसे त्याला सर्वच मुद्द्यामध्ये मोह झाला असेल नाही का? जीवनामध्ये कितीतरी वर्ष तो 33 वर्ष होता पण जर येशूला आपल्याप्रमाणेच मोह झाला असेल आणि त्यांनी सार्वकालिक सेवेत प्रवेश केला तोपर्यंत त्यांना क्षेत्रात मोहही पडले नाही आणि अनेक गोष्टीमध्ये तो मोह आले पण त्या प्रत्येक क्षेत्रातल्या जे प्रलोभन होते जे मोह त्याला झाले ते स्वतः विश्वासाने तो त्यापासून दूर गेला. सैतानाला त्यांनी धमकावलेला आहे. कितीतरी वेळा सैतानाला त्यांनी धमकावलेला आहे. या जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये तो मोहात पडला. जर येशू ख्रिस्ताला सैतान मोहामध्ये पाडू शकतो तर आपल्याला का नाही? आपण तर एकदम मनुष्य आहे आणि आपण कुठल्याही सहज गोष्टीला आपण मोहामध्ये पडू शकतो नाही का? 40 दिवसाच्या जे वाळवटामध्ये जी प्रलोभन आली शेवटी सैतानाने येशूला मोहात पाडले तेव्हा सैतानाला हे चांगलंच ठाऊक होतं की तो येशू ख्रिस्त ह्या शारीरिक किंवा हे जे जे जगी प्रलोभने होते किंवा मोह होते त्या दाखवणं हे व्यर्थ आहे. कारण येशूने त्या भागावर पहिल्यांदाच
काय केलेलं आहे, विजय मिळवलेला आहे. आणि शेवटी जी ती प्रलोभन आहे ती किंवा मोह आहे ते उच्च श्रेणीचे प्रलोभन होती, कारण येशू ज्या मार्गाने चालत त्या मार्गावर आपण विश्वास आहोत, तेव्हाच आपण त्याचे सूक्ष्म परिणाम समजू शकतो. जेव्हा आपण त्या मार्गात चालतो तेव्हा त्याचे परिणाम काय आहेत ते आपल्याला समजतात. आपण जर त्या मार्गाने, येशूच्या मार्गाने आपण चाललो नाही तर आपल्याला त्याचे परिणाम आपल्याला समजू शकणार नाही. आणि तुम्हाला मला जर ते येशू ख्रिस्ताचे जे त्याच्या मागं चालण्याचे जे परिणाम आहेत ते आज जर समजायचे असतील तर आजच त्याच्या मागं जायचं आहे, कारण तोच एक मार्ग आहे आणि तोच काय आहे, सत्य आहे आणि तोच एक जीवन आहे. मोहाची शाळा आहे जग, हे काय मोहाची शाळा आहे. आणि ह्या शाळेत सर्वांना बालवाडीपासून ते एकदम कॉलेजपर्यंत मनुष्य राहतो नाही का या शाळेमध्ये. तर आपण ह्या शाळेमध्ये आपण कसं जगायचं आहे आणि कसं राहायचं आहे हे आज आपल्याकडे आहे. येशू ख्रिस्ताने काय आहे, ह्या सगळ्या मोहावर विजय मिळाला आणि हे ते संपलं असं वधस्तंभावर त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. प्रत्येक मोहावर मात केली आणि ह्या जगी जी मोहाची शाळा आहे त्या प्रत्येक शाळेमध्ये काय करायचं आहे, आपल्याला विजयी व्हायचं आहे. आणि हे संपूर्ण जग सैतानाने भरलेलं आहे. तुम्हाला आणि मला ह्यापासून दूर व्हायचं आहे. मोहाचे क्षण असतात, तुम्ही देवाची रहस्य जी आहे ते आपण ऐकून, पुस्तकात वाचून, वेगवेगळ्या जे धार्मिक पुस्तक आहेत आपले पवित्र शास्त्रात ते वाचून होत नाही, तर देवाच्या तोंडून त्याच्या वचनाद्वारे ऐकली जातात. त्याच्या मोहाचे जे क्षण आहेत ते तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघितले पाहिजे की त्याद्वारे देवबाप आपल्याशी बोलतो. जे वचन आपल्यामध्ये दिलेलं आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीबद्दल उपाय ह्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे. आणि ह्या पवित्र शास्त्रामध्ये काय आहे, तुम्हाला आणि मला वचन आहे जो देवबाप तुमच्याशी आणि माझ्याशी सतत बोलत असतो. आणि त्यांनी आपल्याला ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि देव इतका शुद्ध आहे की तो पापाकडे पाहू शकत नाही. येशूच्या पापी शरीर नव्हतं. देव आपल्याशी सहभागिता का करू शकतो, त्याचे एकमेव कारण म्हणजे आपण ख्रिस्ताच्या धार्मिकतेने परिधान केलेले आहे, ज्यामध्ये पाप नव्हते. येशूचे रक्त ताबडतोब आपलं काय आहे, पाप झाकून टाकतं आणि आपल्याला देव पाहू शकतो. येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला देव पाहू शकतो. आपल्याला आपल्यामध्ये न कळत पाप आहे, कारण आपल्याला भूतकाळात आपली वृत्ती, सवयी, पद्धती, आपल्यामध्ये स्वार्थी, गर्विष्ठपणा, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि आता काय झालेलं, आपण पवित्र झालेलं आहे. आपल्याला शुद्ध केलेलं आहे, पापापासून मुक्ती मिळालेली आहे. आपल्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो आणि आपल्याला तो मार्गदर्शन करतो. आपल्याला तो त्याच्या मार्गाने घेऊन जातो. त्याच्या मागे जाण्यासाठी आपल्याला तो मार्गदर्शन करतो. पापावर विजय मिळाला आहे. त्यांनी काय केलं पाहिजे, सावध असलं पाहिजे आणि परमेश्वराशी प्रामाणिक असलं पाहिजे. आणि आता येशू सारखे व्हावे अशी देवाची देव म्हणत नाही की तुम्ही येशू ख्रिस्त, पण तुम्ही पापापासून दूर व्हा, मोहापासून दूर राहा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला झालं पाहिजे. जेव्हा तो परत येईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ शकतो. आज देव केवळ आपल्याला येशू प्रमाणे चालावे अशी मागणी करतो. चालणं ही जाणीवपूर्वक एक क्रिया आहे नाही का. चालणं म्हणजे काय, त्याच्या मागे एक क्रिया आहे, ती केवळ आपल्याला दररोज जीवनाशी संबंधित आहे. केवळ या क्षेत्रात आपण येशूचे अनुसरण करू शकतो. त्याच्या मागं चालणे, त्याची मागं जाणे. संपूर्ण सुवार्तेमध्ये किंवा शुभवर्तमानामध्ये ही एक बातमी की येशू मनुष्य म्हणून जन्माला आला आणि सर्व क्षेत्रात आपल्याप्रमाणे त्याची परीक्षा झाली आणि त्याने सर्वावर विजय मिळवला आणि सर्व मोहावर त्याने मात केलेली आहे. आपण पाहू शकतो प्रकटीकरण 3:21 मध्ये आपण आपल्या जीवनात पाप करत राहण्याची गरज नाही, कारण येशू ख्रिस्ताने पापावर विजयी झालेला आहे. पापावर आपल्याला देखील विजय मिळालेला आहे आणि मृत्यूला त्यांनी मारून टाकलेला आहे. आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आपल्याला त्याच्या सोबत राहण्यासाठी आपल्याला त्यांनी तो जागा तयार करावायच गेलेला आहे आणि तो लवकरच येणार आहे असा आपला पूर्ण विश्वास आहे.